हाय गायज, वेलकम टू माय चॅनल सौरभची दुनियादारी. तर आज महाशिवरात्र आहे. तर आपण सगळेजण चुनाभट्टीमध्ये जेवढे महाकालचे मंदिर आहेत ते सगळे आपण बघायला जाणार आहेत आणि तिथे तिथे काय काय पूजा आहे ते तुम्हाला या ब्लॉगमधनं दिसेलच. मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात हे चुनाभट्टीतील खूप प्राचीन मंदिर आहे. हे जोगानी इंडस्ट्री, त्याच्यासमोर एक पाराचं झाड आहे, त्याच्या खाली ही शंकराची पिंड आहे, म्हणजे शंकराची मंदिर आहे. तसेच इथे साईबाबाची मूर्ती आणि हे हनुमान मंदिराची शनीची मूर्ती पण आहे. आणि तुम्ही पाहू शकतात राम, लक्ष्मण, सीता. तसेच विठ्ठल रखुमाईचे पाषाण पण आहे, हे तुम्ही पाहू शकतात. तसेच शंकराचे पहिले दर्शन घेतल्यानंतर आपण दुसऱ्या शंकराच्या मंदिरात म्हणजे चुनाभट्टीतील प्रसिद्ध भैरवनाथ मठ या मंदिराकडे आपण चाललेलो आहे. तर तुम्ही पाहू शकता हे मंदिर खूप प्रसिद्ध मंदिर आहे. हे स्मशानभूमीच्या इथे आहे. लांबून लांबून लोक येतात इकडे दर्शन घ्यायला. आता आपण तिसरं मंदिरात चाललो आहे. आता 2 मंदिरं केली आहेत, एक आपल्या पाराकालचं आणि दुसरं स्मशानभूमीतलं. आता आपण तिसऱ्या मंदिरात चाललो आहे. आपल्या रामेश्वरचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. आता फायनली आम्ही घरी पोहोचतोय. तर मित्रांनो, आपण आता चौथं हनुमान मंदिर आहे, त्याच्यात एक शंकराची मूर्ती आहे, म्हणजे शंकराची पिंड आहे. तर ते आपण बघण्यासाठी आलेलो आहे. आपल्या चुनाभट्टीतील 4थं मंदिर आहे शंकराचं, जे स्टेशनच्या साईडला आहे. ते बघण्यासाठी आपण आलो आहे, म्हणजे तिथे पाय पडायला आणि त्याचं दर्शन घ्यायला. हो ना.
तसेच शंकराच्या 5व्या मंदिरात आपण पाया पडायला आलेलो आहे. चुनाभट्टी येथील नौजवान क्रीडा मंडळ इथे असणाऱ्या हनुमान मंदिरमध्ये. तर तुम्ही पाहू शकता.